गणपती बाप्पाला नमस्कार करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। आज ताई, माई, अक्का सगळ्या रक्षाबंधनासाठी जमलेल्या आहेत। परिसही खुश आहे आणि खुशी दीदीने ताई आल्याबरोबर तिने साफसफाई करायला सुरुवात केली। यानंतर राया पाहुणा कलाकार येऊन बसला आणि त्याने आपली जागा निश्चित करून कार्यक्रमाला सुरुवात केली। उचल आपट नावाच्या कार्यक्रमाला त्याने सुरुवात करताच आपला स्नेहदादा आला। त्या स्नेहदादाच्या मदतीने कार्यक्रम सुरू केला। त्याबरोबर पुण्याहून आलेली सुप्रिया दीदीने राखी बांधायला सुरुवात केली। पहिला मान तिने पटकवला आणि परेशदादा मात्र खुश झाला। बरोबर फोटोही त्याने काढून घेतला आणि पुढचा कार्यक्रम सुरू झाला। सोनू दीदीने दुसरा मान पटकवताच परीची आरती करून गंध कपाळाला लावताच राखी बांधायला सुरुवात केली। आरतीचं ताट खाली ठेवल्यानंतर त्या खाली असणाऱ्या दिव्याचा चटका परीच्या हाताला अगदी बरोबर लागला आणि परीने पटकन हात खेचून घेतला। त्याबरोबर काय झालं हे समजलंच नाही। नंतर सोनूच्या लक्षात आल्याबरोबर सोनू खदा हसू लागली। त्यानंतर एक सेल्फी घेऊन फोटो काढून मुक्त झाली। त्याच्यानंतर लगेचच वेदू दीदीनेही नंबर लावला। तिनेही परीच्या हाताला राखी बांधून परीने आशीर्वाद घेतला। तसंच खुशी दीदी येऊन खुशीने सुद्धा परीची ओवाळणी केली। गंध अक्षता टाकून आरतीचं ताट समोर धरून अगदी तिनेही फोटो काढला आणि नंतर राखी घेऊन तिने हाताला राखी बांधली आणि अशा प्रकारे तिनेही एक फोटो दादाकडून काढून घेतला की दादा माझाही फोटो काढ छानपैकी। सर्वांची मोठी दीदी योगी दीदी हिनेही बांधली परीच्या हाताला राखी। खुशीने नंतर तन्मय दादालाही राखी बांधून घेतली। राखी बांधत असताना त्याच्या लक्षात आलं की मलाही फोटो काढायचा आहे डीपीवर ठेवण्यासाठी। तसाच तन्मय दादाने सुद्धा खुशीचा दर्शन घेतला आणि कंबर मोडून घेतली। त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला खाण्याचा। दीदीने सगळ्यांना अगदी व्यवस्थित वाढायला सुरुवात केली। आपल्या ताटामध्ये पुऱ्या आणि श्रीखंड सगळ्यांना व्यवस्थित वाढले का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। सुप्रिया दीदीने श्रीखंड वाढून सगळी ताटं पूर्ण व्यवस्थित करून घेतली। सोनू दीदी आपल्या भाच्यांसमवेत बरोबर आपल्या बाजूला स्नेहा आणि रायाला घेऊन फतकल मांडी घालून बसली। तेवढ्यात रायाने आणि स्नेहाने श्रीखंड आणि पुरी खायला सुरुवात केली। त्याबरोबर दीदीने सुद्धा तयार केलेल्या वड्या त्याही प्रत्येक ताटामध्ये वाढत होती। तेवढ्यात परेशदादाला लक्षात आलं की आपल्याला 6 राख्या बांधलेल्या आहेत म्हणून 6 राख्यांची आठवण मनाला येताच आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। यानंतर शेंडीवाला स्नेह हा व्हिडिओ करतो हे पाहताच त्याला आनंद झाला। बसलेली सगळी लोक हसत होती। रायाही तसाच ॲक्शन करून सगळ्यांना दाखवत होता। अगदी समोर असलेल्या श्रीखंड आणि पुरीचा आस्वाद घेत तो चालला होता। नंतर सुप्रिया दीदीने आपल्या जवळ असणाऱ्या पनीरच्या भाजीचा स्वाद घेत सगळ्या ताटांमध्ये ती वाढायचं काम करत होती। त्याबरोबर दीदीनेही हे काम सुरू केलं। सगळ्या ताटांमध्ये वाढून ती प्रत्येकाला एक एक ताट पुढं करत ती ताटं वाढून देण्याचं काम करत होती। बरोबर तन्मय दादासुद्धा येऊन बाजूला बसला होता। तन्मय दादाने आत्ताच नव्यानं घेतलेला आयफोन त्या आयफोनमध्ये काढलेले फोटो तो पाहत आनंद घेत होता। डीपीवर कोणता फोटो ठेवायचा हा विचार तो करत होता आणि त्याच्यानंतर लगेचच ताट पुढे केल्याबरोबर त्याला काहीतरी कमी पडलं म्हणून तो दीदीकडे ताट पुढे करून मागत होता आणि त्याच्यानंतर सगळे बसलेले जी मंडळी होती त्या मंडळीमध्ये योगेश मामाही येऊन बसला। बरोबर त्यानेही सुरुवात केली श्रीखंड आणि पुरीवर ताव मारत। तसंच आजचा भाऊ म्हणजेच परीस याने सुद्धा भाजी संपून जाईल पनीरची म्हणून त्यावर ताव मारला आणि छान लाईक केलं। व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।